तुम्हाला या भावाची किव यायली ना, तुम्हाला या भावाच्या पाठीवर हात फिरवायचा आहे ना, तुम्हाला या भावाचं कल्याण करायचं आहे ना, तर मग तुम्ही एक काम करा, 13% आरक्षणाला हात न लावता या माझ्या भावाला 10% आरक्षण या सरकारनं दिलं पाहिजे. तशा प्रकारची मागणी मी या संदर्भात करतोय. माणूस बनवलं, ज्यांनी आपल्याला खायला प्यायला दिलं, ज्यांनी आपल्याला कपडे लत्ते दिले, ज्यांनी घर दिलं, ज्यांनी सर्वस्व आपल्याला दिलं, ते परमपूज्य बोधिसत्व बुद्धभूषण भारतरत्न घटनाकार दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी मानाचा जय भीम या ठिकाणी करतो. आणि यानंतर आपण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. बांधवानो, हा या ठिकाणी जो डाव साधलेला या सरकारनं RSSच्या लोकांना सांगून हे सरकार तुमच्या आमच्यामध्ये भांडण लावण्याचं काम करत आहे. आजपर्यंत या सरकारनं विधानसभेमध्ये आमदार फोडले, अनेक पक्ष फोडले, घरं फोडली, परंतु पुन्हा मराठा आणि ओबीसी वाद लावून दिला. यातही याचं समाधान झालं नाही. आणि सगळ्यात मोठा असणारा, सुजाण असणारा SC कॅटेगरीला सुद्धा यांनी हात लावण्याचा प्रयत्न केला आणि आमचा एक भाऊ आमच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्र सरकारनं चालवलेला आहे. आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये आम्ही आज या ठिकाणी एकवटलेलो आहोत. आमचा सगळ्यात मोठा भाऊ या महाराष्ट्रातला बौद्ध बांधव आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा आमचा दादा हा मातंग दादा आहे. त्याच्यानंतर तिसरा असणारा दादा हा आमचा चर्मकार दादा आहे. आणि त्याच्यानंतर असणारे आमचे बाकीचे सर्व आमचे भावंड आहेत. आणि या एकाच दादाला त्याच्या पाठीवरती हात फिरवून त्याच्या कोपराला गुळ लावून तुमच्या आमच्यापासून या दादाला वेगळं करण्याचा जो प्रयत्न या सरकारनं चालवलेला आहे बांधवानो, त्याला आपला विरोध आहे. या भावाचं सुद्धा चांगलं झालं पाहिजे. निश्चितपणानं तुम्हाला या भावाची दया आहे ना, तुम्हाला या भावाची किव यायली ना, तुम्हाला या भावाच्या पाठीवर हात फिरवायचा आहे ना, तुम्हाला या भावाचं कल्याण करायचं आहे ना, तर मग तुम्ही एक काम करा, 13% आरक्षणाला हात न लावता या माझ्या भावाला 10% आरक्षण या सरकारनं दिलं पाहिजे. तशा प्रकारची मागणी मी या संदर्भात करतोय. निश्चितपणानं आमच्या या मातंग बांधवाची अधोगती ही झालेली आहे, प्रगती ही थांबलेली आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग घालून दिला होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा मूल मंत्र तुम्हाला आम्हाला दिलेला होता. परंतु आमचा भाऊ मात्र या विचारापासून थोडासा दूर राहिला आणि त्यामुळं त्या समाजाची प्रगती त्या ठिकाणी खुंटलेली आहे बांधवांनो. परंतु या समाजाचे नेते सुद्धा हे यांच्या लक्षात येत नाही या समाजाचं कशामुळे वाटोळं झालं, त्याच्यामुळं कशामुळे वाटोळं झालं, का वाटोळं झालं हे त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणून आज या ठिकाणी जर तुम्हाला तुमचं आमचं संरक्षण करायचं असेल, तुमचं आमचं कल्याण करायचं असेल, तुमचं आमचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल, तर या भावाला माझी विनंती आहे, भाऊ आमच्यापासून दूर जाऊ नको, आमच्यापासून फारकत घेऊ नको, खूप नुकसान होईल. एकटं पडल्यानंतर काय होतं हे प्रत्येकाला माहित आहे. एका घरातून एक भाऊ जर बाहेर पडला, त्याचा संसार उभा करण्यासाठी त्याला किती कष्ट घ्यावं लागतं. त्याच्या वयाचे 50 वर्ष उलटून जातात, विकास मात्र खुंटतो. हे या भावानं लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून या सरकारचा मी या ठिकाणी धिक्कार करतोय. या सरकारनं आमच्यामध्ये जे भांडण लावण्याचा प्रयत्न केलाय त्याबद्दल मी या सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि या ठिकाणी मला चर्मकार समाजाच्या वतीनं 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचा मी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय रविदास. धन्यवाद. आभार. सफल असं मार्ग हार्दिक स्वागत आहे. आणि आपण सर्वजण अत्यंत शांततेने हा मोर्चा आपण यापर्यंत घेऊन आलात. यानंतर या मोर्चाचा समारोप याच ठिकाणी होणार आहे.
तेव्हा सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी जरा रोडच्या बाजूला येऊन थांबायचं आहे. सर्वांना विनंती आहे